नमस्कार मंडळी, तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मस्त अशी मी रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे, जी रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे। ही रेसिपी आहे ती तुम्ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता, ब्रेकफास्टला देखील खाऊ शकता आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी तर सुपर्ब रेसिपी आहे। तर इथे मी उकडलेली अंडी घेतलेली आहेत, 6 अंडी मी उकडवून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला ती अंडी जी आहे ती किसणीवरती किसून घ्यायची आहे। तर आपण सगळी अंडी आता किसून घेऊयात। आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। चवीपुरतं मीठ ॲड करून झाल्यानंतर 1 चमचाभर एवढी आलं लसणीची पेस्ट ॲड करायची आहे। ह्याच्यामध्ये आता आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे बारीक एकदम चिरून घातलेले आहेत। त्याच्यानंतर इथे आपल्याला कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरलेली एकदम कोथिंबीर मस्त अशी अर्धी वाटीभर इथे मी वापरलेली आहे। कोथिंबीरीने एक छान फ्लेवर येतो। अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे। इथे काही मी मसाले घेतलेले आहेत, 1 चमचा हळद, 2 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा धणापूड। लाल तिखट हे मी कलरचं लाल तिखट आहे, जास्त तिखट असं नाही आहे, कारण लहान मुलं पण आवडीने खातील ह्यासाठी। जर तुम्हाला तिखट घालायचं असेल, जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही बारीक मिरची करून जरी घातलात तरी कापून घातला तरी चालू शकेल। तर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही चाट मसाला वापरलात तरीही चालेल। इथे मी अर्धी वाटी मैदा घातलेला आहे, जवळजवळ 3 ते 4 चमचे एवढा हा मैदा आहे। तर आपल्याला हे सगळं व्यवस्थित आता मैदा घालून एकजीव करून घ्यायचं आहे। आता छान हे एकजीव करून झालेलं आहे। आता आपल्याला ह्याचे मीडियम साईजचे बॉल्स बनवायचे आहे। तर आता थोडं थोडं असं मिश्रण घ्यायचं आणि छान असे त्याचे बॉल्स बनवून घ्यायचे। तर आता आपल्याला अशा प्रकारे सगळ्या पिठाचे बॉल्स बनवून घ्यायचे आहे। तर आता आपण सगळ्या पिठाचे पहिले बॉल्स बनवून घेऊयात। आपल्याला आता हे जे बॉल्स आहेत ते कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याच्या ह्या पेस्टमध्ये बुडवून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून कोट करायचे आहेत। तर मी इथे 1 चमचा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर 1 चमचा असं प्रमाण घेऊन थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि ब्रेड क्रम्स आहेत ते घरच्या घरी बनवून त्याच्यामध्ये मी हे कोट करत आहे। ब्रेड क्रम्स मी घरीच बनवलेले आहेत। 3 ते 4 ब्रेडचे स्लाइस त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे। तुम्ही घरच्या घरी हे ब्रेड क्रम्स इझिली बनवू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला सगळे बॉल्स जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत। तर इथे आपले सगळे बॉल्स ब्रेड क्रम्समध्ये छान असे कोट करून तयार झालेले आहेत। आता आपल्याला हे बॉल्स आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहे। तर तेलाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घ्या। मी थोडंसं तेलामध्ये हे फ्राय करत आहे। तेल छान आधी तापवायचं आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे छान असे मस्त दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। तर आता एक साईड झाल्यानंतर दुसऱ्या साईडने हे छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे मस्तपैकी। दोन्ही साईडने असा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहे। ही रेसिपी खूप झटपट होणारी आहे। स्नॅक्स म्हणून तुम्ही ही घरी करू शकता। लहान मुलांना छोट्या भुकेसाठी वगैरे कधी भूक लागली तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करू शकता। किंवा कोण घरी पाहुणे येणार असतील आणि काही स्नॅक्स त्यांना द्यायचं झालं आणि जर तुम्ही नॉनव्हेजच्या दिवशी जर कोण येणार असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की त्या दिवशी ट्राय करू शकता। खूप झटपट होणारी रेसिपी आहे, घरच्या साहित्यात बनणारी रेसिपी आहे। होप सो तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल। खूप मस्त अशी क्विक रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेली आहे। छान असे क्रिस्पी क्रंची लॉलीपॉप आणि मुलं नक्कीच खुश होतील हे लॉलीपॉप बघून। तर घरी नक्की रेसिपी ही ट्राय करा आणि लॉलीपॉपसारखा एक छान लुक येण्यासाठी तुम्ही ह्याला जे टूथपिक्स मिळतात आपल्या बाजारामध्ये ते तुम्ही लावून छान मुलांना सर्व करू शकता। गरमागरम लॉलीपॉप विथ टोमॅटो सॉस किंवा मेयोनीज किंवा अजून कुठच्याही डिप बरोबर जे मुलांना आवडतं। कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि हे गरमागरम टेस्टी लॉलीपॉप एन्जॉय करा। थँक्यू फॉर वॉचिंग RK फूड स्टुडिओ अँड बाय बाय। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।